कोण असतील ती माणसं आणि त्यांनी सत्याला कुठल्या फाईलवर सह्या करायला सांगितल्या असतील? तात्यासाहेबांनी सत्याच्या विरोधात काही कट तर रचला नसेल? मंजू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? घरी सगळं ठीक आहे ना? काही झालंय का? नाही, ठीक आहे सगळं. मग कसला विचार करत होतीस? मंजू, काय झालंय सांग मला. भारती मावशी, आज काही गुंड आली होती सत्याला भेटायला. मंजू अगं, सावध राहायला हवं तुम्हाला. सत्या नगरसेवक आहे आणि ही 2 नंबरची कामं करणारी लोक आहेत ना, कोणत्याही थराला जाऊ शकतात. हा काही करू शकणार नाहीत सत्याला. लोकांचा खूप जीव आहे सत्यावर. त्याला जर कोणी हात जरी लावला ना तरी लोक पेटून उठतील. ते तर आहेच, लोकांचा लय जीव आहे सत्यावर. अहो, आमच्या घरात किराणा नाही कळल्यावर प्रत्येक जण काय ना काय घेऊन ऑफिसच्या बाहेर आलं होतं. आता घरात इतका किराणा झालाय का ठेवायला जागा नाही. वर्षभर बघायलाच नको. नशीबवानेच बघ मंजू तू. आणि सत्य नशीबवान आहे. सत्यासारख्या चांगल्या लोकांबरोबर ना कधीच वाईट होत नाही बघ. मंजू, पप्पा. भारती मावशी आलीच. पप्पा, तुम्ही इथं काय करताय? घरी ठिकाण सगळं? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. महत्वाचं आहे. या ना. नाही, इथं नको, आपणच बाहेर जाऊयात का? बरं चला. सवय, तू पण आलीस रे? होय. बस. बोला, काय झालं? सत्याला आणि तुला घराबाहेर काढूनही मायाच्या मनाचं अजून समाधान झालेलं नाहीये. तुझ्या विरुद्ध आणखी एक कट कारस्थान रचलंय मायानं. आता काय केलं मम्मी साहेबांनी? माया तुझं घर विकणार आहे मंजू. काय? आपण कसं शक्य आहे? त्या का असं करतील ना? आणि हा, मम्मी, हे सगळं सपना वहिनी आणि कविला सांगताना आम्ही चोरून ऐकलं.